नमस्कार. थंबनेलवरून तुम्ही ओळखलंच असेल की आजचा व्हिडिओ आपला कशा संदर्भात आहे. तर होय, माझं यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट झालेलं आहे आणि माझ्या यूट्यूबच्या प्रवासामध्ये ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला त्या सर्वांचे आणि माझे व्ह्यूअर्स, माझे सबस्क्रायबर या सर्वांचे खूप 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 धन्यवाद. खूप मोठं थँक्यू. मला प्रचंड आनंद झालेला आहे. त्यासोबतच माझ्या फॅमिलीतील माझ्या मुलांचे खूप खूप धन्यवाद. माझा मुलगा मयूर याने फार मदत केली आणि प्रत्येक वेळी तो मला सपोर्ट करत गेला. तसंच पूजा, मेघा, सूरज यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. फॅमिलीतील लोकांचा जर सपोर्ट असेल तर आपण जगही जिंकू शकतो हा विश्वास तुमच्यामध्ये निर्माण होतो. माझी ही जर्नी तेवढी सोपी होती का, तर ती कशी होती हे आज आपण पाहणार आहोत. म्हणजे यूट्यूबचं पेमेंट किती आलं, काय आलं हे तर मी सांगणारच आहे. तर ज्याच्यासाठी तुम्ही माझी व्हिडिओ ओपन केलेली आहे की यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट किती येतं, कसं आलं, तर ते तर आपण डिस्कस करणारच आहोत. किंवा जे नवीन यूट्यूबर आहेत, नवीन कंटेंट क्रिएटर आहेत, ते खूप मेहनत घेत असतात. मी काय खूप मोठी यूट्यूबर नाही, मला अगदी थोडासा अनुभव आहे. मी तुमच्यासारखी छोटी यूट्यूबर आहे आणि माझी जर्नी कशी मी कंप्लीट केली किंवा कशा प्रकारे माझं 1 वर्षाच्या आतमध्ये माझं पेमेंट आले. म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलला अजून 1 वर्ष व्हायचंय आणि वर्षाच्या आतच माझं यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे. तर ही जर्नी मी थोडक्यात सांगणार आहे. जीवनात काहीतरी तुम्हाला नवीन करायचं असेल तर त्याचा मार्ग तुम्हाला स्वतःच निवडावा लागतो आणि त्यासाठी जे काय परिश्रम असतील, जे काय मेहनत असेल, ती मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागते. मलाही असं काहीतरी करायचं होतं. घरात बसून मलाही माझ्या कुटुंबाची काळजी घेत असतानाच काहीतरी करायचं आहे जेणेकरून मी घरातल्या लोकांची गैरसोय होऊ देणार नाही आणि माझंही करिअर किंवा मला जे काही स्वप्न आहे माझं तेही मी कंप्लीट करेन. तर हे सर्च करत असतानाच FB वरती मला अरुंधती सुभाष यांची ॲडव्हर्टाईज दिसली. त्यांचा एक कोर्स होता, तो मी कंप्लीट केला आणि सर्वात प्रथम अरुंधती सुभाष यांना खूप खूप थँक्यू की ज्यांच्यामुळेच की मला वाटलं की मी घरात बसून काहीतरी करू शकते. मग त्यासाठी मी अनेक टेक्निकली व्हिडिओज पाहायला सुरुवात केली. मला जे काही सर्च करायचं ते मी सर्व यूट्यूबवरती सर्च करायचे आणि मी म्हणते की यूट्यूब हा माझा गुरु आहे. कारण बरंचसं यूट्यूब किंवा मी चॅनल जे ग्रोथ केलेले आहे त्याची सुरुवात मी यूट्यूब व्हिडिओज पासूनच केली. यूट्यूबमध्ये व्हिडिओ बघायची आणि त्यामध्ये मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळायचं. मला काही अडत गेलं आणि असं करत असताना मी 2 जून 2023ला माझं चॅनल क्रिएट केलं आणि चॅनल 1 दिवस लागतो की 24 तास लागतात की तिथून तुमचा ॲड्रेस व्हेरीफाय होत असतो आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तो व्हेरीफाय होत असतो आणि मग नंतर तुम्ही व्हिडिओज अपलोड करायचे असतात. चॅनल मला 1 जूनला ओपन करायचं होतं कारण त्या दिवशी माझ्या मिस्टरांचा वाढदिवस आहे आणि याच्यासाठीच की ती तारीख माझ्या लक्षात राहील म्हणून मी तसा प्रयत्न करत होते. पण 1 जूनला काही टेक्निकली इश्यूमुळे माझं 1 जूनला चॅनल ओपन नाही झालं. तर 2 जून 2023ला माझं मी चॅनल क्रिएट केलं आणि त्यानंतर मग मी व्हिडिओज अपलोड करत गेले. मग 24 तासानंतरच व्हेरिफिकेशन झालं. म्हणजे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन होतं, त्यामध्ये तुमचा ॲड्रेस आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर हे व्हेरीफाय केलं जातं आणि मग तुम्हाला यूट्यूबकडून तसा मेसेज येतो की तुमचं जे आयडेंटिफिकेशन आहे ते सक्सेसफुली व्हेरीफाय झालेलं आहे. आणि माझ्या मुलांना असं वाटायचं की आपली आई काहीतरी ग्रेट करते, काहीतरी करते आणि सर्व बाजूने म्हणजे टेक्निकली दृष्ट्या सपोर्ट करत गेले, तसेच मानसिकदृष्ट्या सपोर्ट करत गेले की काही अडचण आली तर तू आम्हाला सांगा. मी काय करायचे, काही मला टेक्निकली इश्यू आला तर मी माझ्या मुलाला कॉल करायचे, त्याला विचारायचे आणि मग तो मला सांगायचा. त्याप्रमाणे मी करत गेले. म्हणजे ऍक्च्युली मलाच करायचं होतं पण करेक्ट आहे का, काय करावं लागेल यासाठी मी माझ्या मुलाची मदत घ्यायची आणि तो केव्हाही किती मीटिंगमध्ये असेल तरी तो माझा फोन घ्यायचा आणि मला तशा गोष्टी सांगायच्या की हे मम्मी तू हे कर. तर अशा प्रकारे माझी यूट्यूबची जर्नी चालू झाली. त्याच वेळी मी अनेक व्हिडिओज पाहिलेल्या होत्या आणि मग सेटिंग कसं करायचं यूट्यूबचं ह्या बऱ्याच व्हिडिओ पाहून मी अगदी काळजीपूर्वक माझ्या चॅनलचं सेटिंग केलेलं होतं. त्यामुळे मी माझी पहिली व्हिडिओ टाकली आणि पहिल्या व्हिडिओला 100 व्ह्यू आल्यानंतरच ॲडव्हर्टाईज दिसायला लागली. अमिताभ बच्चनची नवरत्न तेलाची ॲडव्हर्टाईज माझ्या यूट्यूबवर चॅनलवरती किंवा माझ्या व्हिडिओजवरती दिसायला लागली आणि मला प्रचंड आनंद झालेला होता आणि मी खुश होऊन माझ्या मुलाला कॉल केले की अरे बघ माझ्या चॅनलवरती ना किंवा माझ्या व्हिडिओजवरती ॲडव्हर्टाईज लागायला लागलेल्या. म्हणजे अशा अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून मी मोटिवेट होत गेले. अशा व्हिडिओज माझे पाहण्यात आले की त्यांनी सांगितलं की तुम्ही सातत्य ठेवायचे व्हिडिओजमध्ये, म्हणजे तुमच्या व्हिडिओज ह्या कंटिन्यू तुम्ही अपलोड केल्या पाहिजेत. तर मग मी तसे व्हिडिओ बनवत होते
अगदी 3 महिने आणि थोडे दिवस, म्हणजे मी चॅनल 2 जूनला चालू केलं आणि 7 जून पासून मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली, तर माझं 20 सप्टेंबरला 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि वॉच टाइम अगदी 50 तास कमी होता, तो 21 सप्टेंबरला कंप्लीट झाला. आणि 20 सप्टेंबरला माझा वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या दिवशीच मी 1000 सबस्क्रायबर कंप्लीट केले. म्हणजे तुम पुढे काय असतं की मॉनिटायझेशनसाठी तुमचं चॅनल जातं आणि मग तुमच्या सगळ्या व्हिडिओ चेक होत असतात. त्यामध्ये त्या चॅनल म्हणजे तुमच्या चॅनलवरती तुम्ही दुसऱ्याचे व्हिडिओज लोड केलेत का, काही कॉपीराईट किंवा काही स्ट्राईक आहे का युट्यूबचा, तर हे सर्व चेक केलं जातं आणि मग लगेच तुमच्या चॅनलवरती जे सिम्बॉल असतो ना तो डॉलरचा दिसायला लागतो. मी चॅनल चालू केल्यापासून 3.5 महिन्यातच माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि 4000 वॉच टाइमचा क्रायटेरिया असतो तो सुद्धा कंप्लीट झाला. आणि त्यानंतर मग तुम्हाला मेल येतो युट्यूब कडून की तुम्ही ऍडसेन्स अकाउंट क्रिएट करा. तर मला मेल आला, 24 तारखेला मला मेल आला की तुम्ही ऍडसेन्स अकाउंट क्रिएट करा. तर ऍडसेन्स अकाउंट क्रिएट केलं, माझा मुलगा आलेला त्यावेळी आणि मुलाने माझे ते ऍडसेन्स अकाउंट कंप्लीट करून दिलं. त्याचा खूप सपोर्ट मिळालेला आहे माझ्या युट्यूब जर्नीमध्ये, म्हणजे असा मुलगा सगळ्यांना देवो. तर 27 ते 28 सप्टेंबरला माझं ऍडसेन्स अकाउंट भरलं, तर त्यांचा मेल येतो की तुमचा ऍडसेन्स अकाउंट व्यवस्थित कंप्लीट झालेला आहे आणि गुगल पिन पाठवू, आम्ही ती पोस्टल ऍड्रेसवरती पाठवू. तर गुगल पिन 1 महिन्यात यायला पाहिजे. तर मला 1 महिनाही होऊन गेला तरीही गुगल पिन येत नव्हती. आम्ही चारधामला जाणार होतो आणि तिथे तुम्हाला माहितच आहे की सगळा पहाडी एरिया आहे आणि तिथे नेटवर्क इश्यू असतोच. गुगल ऍडसेन्स तर अकाउंट क्रिएट केलं आणि त्यानंतर माझ्या व्हिडिओ छानपैकी चालत होत्या. त्यानंतर काय झालं की मला जायचं होतं चारधामला, 29 ऑक्टोबरला मला चारधामला जायचं होतं आणि मी 9 नोव्हेंबरला रिटर्न येणार होती. त्यानंतर लगेच दिवाळी होती. आता दिवाळीचा सीझन होता, पण मी काय केलं, जेव्हा गौरी गणपती होत्या त्याच वेळेला मी दिवाळीचे पदार्थ केलेले होते आणि त्याच्या व्हिडिओज माझ्या मोबाईलवरती होत्या. तर मी 15 दिवस बसून एडिटिंग केलं आणि माझ्या जवळजवळ 10 ते 12 व्हिडिओज मी एडिटिंग करून रेडी ठेवल्या. आता एडिटिंग तर करून ठेवलेल्या आहेत, पण त्या अपलोड कशा करायच्या मला माहित नव्हतं की मी आधी अपलोड करू शकते का. त्यासाठी मी काय केलं, पुन्हा युट्यूबवरती गेले आणि युट्यूबवरती तसं व्हिडिओज पाहिल्या. म्हणजे मला काय व्हायचं की मला काय डाऊट आला की मी युट्यूबवरती सर्च करायचे आणि तशा मला व्हिडिओ मिळत गेले आणि त्यातून मला उत्तर मिळालं की मी आधीच माझं शेड्यूल करू शकते. तर मी काय केलं की माझ्या 10 व्हिडिओज होत्या आणि त्या तारखांना मी तशा शेड्यूल केल्या आणि मी चारधामला गेले. मी रिटर्न येत होते, ट्रेनमध्ये होते आणि तेव्हाच मला युट्यूब कडून मेल आला की तुमचं गुगल पिन आम्ही पोस्टाने पाठवलेलं आहे, तर तुम्हाला 4-5 दिवसात येईल. पण त्यानंतरही मी आल्यानंतर काय असते की अजून 2-3 दिवस मी राहिले कल्याणला आणि त्यानंतर आमच्याकडे गावी यात्रा असते, गावाला जायचं असतं आणि आम्ही गावी गेलो की 1-1 महिना राहतो. तर तोपर्यंत मला पोस्टाने गुगल पिन आलेला नव्हता. म्हणजे तोपर्यंत 4 ते 5 दिवस झालेले होते आणि आम्ही गेल्यानंतर मी तिकडे होते, गावाला माहित आहे तुम्हाला नेटवर्क इश्यू असतो. आणि त्यानंतर काय झालं की चारधाम करून आलेलं 15 दिवसाचा प्रवास होता आणि मी थोडीशी आजारी पडले. त्यामुळे मध्ये गॅप झाला की मी व्हिडिओज तर माझ्याजवळ रेडी होत्या, पण मी आवाज माझा बसलेला, तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे मी एडिटिंग करू शकत नव्हते. आणि मग एक 8 ते 10 दिवसाचा पुन्हा माझ्या व्हिडिओजमध्ये गॅप आला आणि मग माझे पुन्हा जे व्ह्यूज आहेत ना एकदम धडाधड खाली आले आणि मग मी निराश व्हायला लागली की असं कसं काय होणार. आणि ते करत असतानाच मी रोज पाहिजे की मला गुगल पिन आलेला आहे का. नंतर कल्याणला रिटर्न आल्यानंतर आम्ही ज्या दिवशी गावी गेलो त्याच दिवशी गुगल पिन आलेला होता आणि आलेल्या मी पहिलं सामान घरात टाकलं आणि वॉचमनला विचारलं, कारण जाताना आम्ही वॉचमनला सांगून गेलेलो की आमचं काही लेटर वगैरे आलं तर घे. त्याने घेतलेलं, पण त्यानं काही कॉल वगैरे केला नाही की तुमचं असं लेटर आलं, त्यालाही तेवढं म्हणजे गांभीर्य राहिलं नाही. मी आल्यानंतर पाहिलं तर गुगल पिन आलेला होता आणि गुगल पिन ऍड केला. एक किस्सा सांगते की आम्ही चारधामलाच गेलेलो होतो आणि त्यावेळी तोपर्यंत माझ्या चॅनलला 4 महिने झालेले होते आणि तिथे एका स्पॉटवरती गेलेले असताना गुजरातमधून 2 लेडी आलेले होते, मुंबईवरून 1 लेडी आलेले, त्यांचा ग्रुप होता, गुजराती होत्या त्या आणि त्यांनी मला तिथे ओळखलं, एक फोटोही आमचा काढला. तर मला खूप छान वाटलं. म्हणजे अशा गोष्टी घडत गेल्या की मला डिमोटिवेट मी व्हायचे, पण या गोष्टीकडे पाहायचे आणि पुन्हा स्वतःला पुश करून मी व्हिडिओ बनवत गेले, व्हिडिओ अपलोड करत गेले. जवळजवळ फेब्रुवारीपर्यंत माझे 2000 सबस्क्रायबर झालेले होते आणि 200च्या आसपास माझ्या व्हिडिओ झालेले होते. म्हणजे हे करत असताना तेवढी गती नव्हती, म्हणजे मी दिशाहीन होते की ऍक्च्युली कुठल्या दिशेने चालायचं हेच मला समजत नव्हतं.
आणि हे करत असताना मी सोशल साईटवरती बघत होते, योगेश सरांची श्रीमंत युट्यूबर्स वरती ऍड पाहिली की युट्यूबशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला शिकवू. तर तो कोर्स मी 10 दिवसाचा अटेंड केला. योगेश सरांनी जे जे गाईडलाईन केल्या त्यानुसार कोणकोणते ऍप वापरायचे, थंबनेल, टॅग, हॅशटॅग कसं वापरायचं, त्यासाठी मला योग्य दिशा मिळाली आणि त्या दिशेने मी प्रयत्न केले. आणि अवघ्या 3 महिन्यातच माझे 3000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. म्हणजे पहिले माझे 2000 होते आणि नंतर 3000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. आणि 11 एप्रिलला म्हणजे माझ्या मुलाचा वाढदिवस असतो त्या दिवशी माझे $100 कंप्लीट झाले. त्यानंतर 5000 सबस्क्रायबर माझी सून पूजा हिचा वाढदिवस 14 मेला होता. तर नेमके त्या दिवशी 14 मेच्या दिवशी माझे 5000 म्हणजे 5K सबस्क्रायबर कंप्लीट झाले. 11 एप्रिलला माझे $100 कंप्लीट झालेले होते आणि त्यानंतर महिनाभर पुढे आणखी डॉलर वाढले. आणि मग अजून एक प्रोसेस असते की जेव्हा तुम्ही ऍडसेन्स अकाउंट क्रिएट करत असता त्यामध्ये गुगल पिन दिलेला असतो, ऍड्रेस, सगळं माहिती दिलेली असते, बँक डिटेल द्यायच्या असतात. तर मी बँक डिटेल भरल्या आणि पुन्हा वाट पाहत होते की आता पाठवतील किंवा मला मेल येईल. पण नाही, दरवेळेला मी पाहायची तर नाही, मेल नसायचा. तर काय केलं, त्याच्यानंतर मी व्हिडिओ बघत गेली की तुमचं पेमेंट कशामुळे रोखून ठेवलं जाऊ शकतं, किती कारण असतं. युट्यूब तुम्हाला डायरेक्ट सांगत नाही रिझन, तर ते आपल्याला रिसर्च करायचे असतात. 2 मे 2024ला मी US टॅक्सचा फॉर्म जो असतो तो कम्प्लीट केला, म्हणजे फुलफिल केला. आणि काय व्हायचं की माझ्यासाठी हे मोठा संघर्ष होता की एकतर ते इंग्लिशमधून असायचं आणि मला केल्याशिवाय पर्याय नसायचा. पण मी काय करायचे की युट्यूबवरती पुन्हा त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओज पाहायचे, नोट डाऊन करायचे, जिथं मला डाऊट येतो, ज्या शब्दामध्ये मला अडतंय तो शब्द मी टाईप करायचे आणि गुगलवरून सर्च करायचे, अर्थ काढायचे आणि मग मी तसा फॉर्म भरत गेले. तसेच बऱ्याचशा व्हिडिओ पाहिलेल्या होत्या, त्या स्टेप बाय स्टेप सुद्धा मी नोट डाऊन केलं. आणि अशा प्रकारे मी अगदी काळजीपूर्वक माझा जो गुगल ऍडसेन्स आहे किंवा युट्यूबचं सेटिंग आहे ते अगदी काळजीपूर्वक केलेलं होतं. एप्रिल अखेर जे पेमेंट होतं, जेवढे डॉलर होते ते YT स्टुडिओ असतो तिथे तुम्हाला दिसतंय की तुमचं पेमेंट ऑन द वे आहे. 22 मेला मला मेल आला की तुमचं पेमेंट आम्ही बँकेत ट्रान्सफर केलेलं आहे. 5 दिवसामध्ये जर तुमचं पेमेंट नाही झालं ट्रान्सफर तर पुन्हा तुम्ही हेल्पलाईनशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर काय झालं, मी 23 तारखेला बुद्ध पौर्णिमा होती त्यामुळे सुट्टी. मी 24 तारखेला माझं काम लवकर केलं आणि बँकेत गेले. बँकेत केल्यानंतर मी काय केलं, पहिलं जे पासबुक आहे ते अपडेट केलं आणि उघडून पाहिलं. तोपर्यंत अगदी वाटत नव्हतं की आपलं झालेलं आहे का, काय झालं असेल, हो आलं असेल की नसेल आलं. निगेटिव्ह थोडं वाटायला लागलं तरी पुन्हा मी पॉझिटिव्ह विचार करायची की नाही आपलं पेमेंट आलं असेल. आणि म्हणून मी काय केलं की पासबुक एंट्री करून घेतली आणि पासबुक एंट्री केल्यानंतर पाहिलं तर माझं पेमेंट आलेलं नव्हतं. पुन्हा मला थोडीशी निराशा आली, का नाही आलं आपलं पेमेंट, म्हणजे मेल तर आला तर काय, म्हणजे बँकेचा आपण व्यवस्थित स्विफ्ट कोड वगैरे भरला नाही का. मी तिथले बँक मॅनेजर आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना विचारलं तर त्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला. फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल केला आणि विचारलं की या मॅडमचं काही पेमेंट वगैरे आलेलं आहे का, त्यांचं युट्यूब चॅनल आहे. तर तिकडून उत्तर आलं की अजूनपर्यंत तर काय आलेलं नाही. ते म्हटले की पाहूया, अजून 5 दिवस तुम्हाला सांगितले तर 5 दिवस आपण वाट पाहूया. म्हणजे 24ला शुक्रवार होता, पुन्हा शनिवार रविवार सुट्टी आली, मग पुन्हा सोमवार मंगळवार. तर ते म्हटले पुन्हा 2 दिवस सुट्टी येते तर तुम्ही बिझनेस 5 डेज म्हणजे वर्किंग 5 डेज बघा आणि तुम्ही डायरेक्ट 29ला या. की आता आपलं पेमेंट 21 ते 26 पर्यंत नाही आलं तर माझं पेमेंट आता पुढच्या महिन्यात जाईल. त्यामुळे मग मी पुन्हा निराश झाले की ठीक आहे, आता आपल्याला पुन्हा ऍडसेन्स वरती काहीतरी चेक करावं लागेल, पुन्हा काहीतरी चेंजेस करावे लागतील, पाहूया आता पुढच्या महिन्यामध्ये काय होते ते. आणि असं करत असताना मी एका रेसिपीची तयारी करत होते. त्या दिवशी लग्नाचा वाढदिवस होता आणि मला एक रेसिपीही बनवायची होती आणि तो स्पेशल पदार्थ आम्ही खाऊ. तर त्या दृष्टीने मी पटापट सगळी तयारी केलेली असते. आणि तुम्हाला माहितच आहे की आपल्याला एखादी रेसिपी बनवायची असेल तर किती वेळ लागतो. रेसिपी आपल्या अर्ध्या तासात तयार होती, पण त्याची तयारी करायची असेल तर जवळजवळ 2 ते 2.5 तास आपले जातात. तर मी काय करते की माझ्या मोबाईलवरती जे अननोन कॉल असतात, ज्यांचे नंबर माझ्या मोबाईलमध्ये फीड नाहीत, ते नंबर मी शक्यतो घेत नाही. आणि तसे ना 4-5 कॉल येऊन गेले. एका कॉलवरून 2-3 वेळा कॉल आले, त्याच्यानंतर एका कॉलवरून 1 कॉल आला, असे 5 कॉल येऊन गेले. आणि मग नंतर मला क्लिक झालं, अरे बापरे, म्हणजे बँकेतून तर कॉल नसेल ना. म्हणून मी जो शेवटचा कॉल आलेला होता त्याच्यावरती रिकॉल केला तर तो बँक मॅनेजरचा कॉल होता.
माझी प्रायव्हेट बँक होती आणि त्या प्रायव्हेट बँकेमध्ये माझं अकाउंट होतं. तर त्यांचं वाशीला ब्रांच आहे आणि ते फॉरेस्ट डिपार्टमेंट तिकडे आहे. तर तिकडून बँक मॅनेजरने कॉल केलेला की आम्ही तुम्हाला काल पण मेल केलेला होता, आजही मेल केलेला आहे, तुम्ही म्हणजे शोभा बोटेच आहात का, म्हणजे माझं नाव विचारलं, तुम्ही त्याच आहात का. आणि ते कन्फर्म केल्यानंतर त्यांनी सांगितलं की मेल चेक करून पहा. माझं ईमेल आयडी काय असते की 2 आपल्याला ईमेल आयडी ठेवावे लागतात, एक आपल्या युट्यूब चॅनलचं आणि एक जे नेहमीच आपलं असतं ते. तर जे माझं नेहमीचं ईमेल आयडी होतं तो त्या बँकेला अटॅच होता आणि त्या ईमेलवरती मला ईमेल 27ला आलेला होता, पण मी 27ला पाहिला नाही. 28ला त्यांचा कॉल आल्यानंतर मी ईमेल चेक केला आणि मग तेव्हा त्यांनी ईमेल केला होता. त्यामध्ये माझे डॉलर जे होते ते कन्वर्ट करण्यासाठी पुन्हा तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायचा असतो बँकेतला. तर ते फॉर्मचं पण त्यांनी PDF केलेला. ते म्हटले की तुम्ही त्याची एक प्रिंटआउट काढा, त्यामध्ये तुमचं नाव, तुमचं चॅनलचं नाव आणि तुम्हाला तिकडून किती डॉलर आलेले आहेत हे सर्व माहिती फुलफिल करा, तुमची सही करा आणि मग पुन्हा ते अपलोड करून आम्हाला ईमेल करा. त्यासोबतच तुम्हाला किती डॉलरचं तिकडून मेल आलेला आहे किंवा युट्यूबचा मेल काय आलेला आहे, गुगलचा मेल काय आलेला आहे, तुमच्या अकाउंटला किती डॉलर जमा झाले याचे सगळे स्क्रीनशॉट काढून ते डॉक्युमेंट त्या फॉर्मला अटॅच करा आणि मग ते सेंड करा. तर असं मी 28ला म्हणजे 10-10:30ला कॉल आला आणि हे सर्व प्रोसेस करेपर्यंत 12-12:30 वाजले आणि मग मी पुन्हा स्वयंपाकाला सुरुवात केली. आणि मग तेव्हा त्या मॅनेजर सांगितले की आज जर तुम्ही फुलफिल करून दिलं तर आज तुमचं 1 ते 1:30 वाजेपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील, नाहीपेक्षा मग उद्या होतील. तर माझ्या लग्नाचा वाढदिवस होता, त्या दिवशीच मला ते करायचं होतं. मी सगळं काम साईडला ठेवलं आणि तो फॉर्म फिल करून दिला आणि 1:30 वाजता म्हणजे दुपारच्या 1:30 वाजताच 28 तारखेला माझं गुगलवरून पेमेंट आलं. म्हणजे माझं युट्यूबचं फर्स्ट पेमेंट माझ्या अकाउंटला जमा झालं. तसा मला मेसेज आला बँकेकडून. माझ्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी मला गिफ्टच दिलं असं मला वाटत होतं आणि अगदी मला प्रचंड आनंद झाला की याच्या आधी मी सॅलरी घेतलेल्या आहेत, पण युट्यूबची माझी फर्स्ट सॅलरी एवढ्या मेहनतीने मला मिळाली, त्यामध्ये मला खूप खूप आनंद आहे. तर अशा प्रकारे तुम्हीही मेहनत करू शकता. फक्त मेहनत करताना आपण कमी पडायचं नाही, तिथे व्हायचे, निराश व्हायचे आणि मला असं वाटायचं की कशासाठी करतोय आपण. पण त्याच वेळी मला एक हिंदी कविता तुम्हालाही माहित असेल की कोशिश करने वालों की हार नाही होती. तर एक ना एक दिवस तर तुम्हाला यश मिळणारच आहे. तर तुम्ही अपयशाने खचून जायचं नाही, तर प्रयत्न करत राहायचे आणि असे आपण 100% जर आपल्याकडून प्रयत्न केले तर यश हे नक्कीच मिळतं. तर आता वेळ आलेली आहे माझं युट्यूबचं फर्स्ट पेमेंट किती आलेलं आहे हे सांगण्याची. तर युट्यूबच्या गाईडलाईननुसार किंवा त्यांचे रूल्स आणि रेग्युलेशन असतात त्यानुसार आम्ही डिस्क्लोज करू शकत नाही. पण मी कोडमध्ये सांगते की माझं पेमेंट एवढं आलेलं आहे. कोडमध्ये सांगते की त्यामध्ये एक छानपैकी मोबाईल घेऊ शकतो, 6GB रॅमचा मोबाईल घेऊ शकतो आणि मोबाईल आहे सॅमसंग गॅलेक्सी M34 5G. तर ऑनलाईन जाऊन चेक करा, तेवढं माझं पेमेंट आलेलं आहे. आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल अशी मी आशा करते. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. त्यावरती एखादा व्हिडिओ जर बनवता आला तर मी नक्की बनवेन. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.